नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात CID वाल्मिक कराडच्या पत्नीची कसून चौकशी करत असताना इकडे धनंजय मुंडे यांची खुर्चीही डळमळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। बीडच्या विराट मोर्चानंतर महायुतीतील बरेचसे नेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील असे सांगून एक प्रकारे सूचक संदेश देत आहेत। शिवसेनेचे आक्रमक नेते मंत्री भरतशेठ गोगावले यांनीही धनंजय मुंडे यांच्यावरील प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांच्या न्यायालयातून चेंडू डोलावून बीडच्या पीडित कुटुंबाला न्याय दिलाच पाहिजे, नाहीतर महायुतीवर धब्बा बसेल असे म्हणत एका प्रकारे धनंजय मुंडे यांच्यावरील निर्णय तत्काळ घेण्याचा अप्रत्यक्षपणे आग्रह धरला आहे। मत्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेकांनी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय सहकारी वाल्मिक कराड यांच्याकडे अंगुली निर्देश केला आहे। वाल्मिक कराड याला लवकरात लवकर अटक करून कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे। तसेच धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असताना वाल्मिक कराड याच्याबाबत निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही, त्यामुळे त्यांना मंत्रिपदावरून दूर करावे यासाठीही विरोधक आक्रमक झाले आहेत। विरोधकांच्या आवाजात माहितीतील घटकांपक्षांनी देखील सूर मिसळला आहे। मंत्री भरत गोगावले यांना बीडची घटना आणि धनंजय मुंडे यांच्या मित्रपदाबाबत पत्रकारांशी विचारले असता बीडच्या घटनेबाबत आम्ही न्याय करू शकलो नाही तर महायुतीवर मोठा ठपका असेल असे मोठे विधान करीत स्थानिक नेत्यांच्या बोलण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी नक्की विचार करावा अशी विनंती केली आहे। एकंदर धनंजय मुंडे यांच्या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घेण्याचा आग्रह धरत बीडमधील पीडितांना न्याय देण्यासाठी तत्काळ पावलं उचलावीत असे आवाहन भरतशेठ गोगावले यांनी केले आहे। सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन जवळपास 20 दिवस उलटले आहेत। या प्रकरणातील काही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत, मात्र मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागलेला नाही। त्यामुळे शनिवारी बीडमधील नागरिकांनी आणि सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन रोष व्यक्त करीत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली। निकटवर्तीयांवर आरोप होत असताना धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कसे राहू शकतात असा सवाल करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांचा राजीनामा द्यावा यासाठी विरोधकांसह महायुतीतील काही मराठा आमदारांचा देखील दबाव असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। तसेच अजित पवार यांनाही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या संबंधाने प्रश्न विचारले जात असल्याने त्यांचाही कोंडी होत आहे। त्यामुळे अजित पवार धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला सांगणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासाठी आग्रह धरून राजीनामा घेणार का? असेही प्रश्न आता उपस्थित होत आहेत।